नमस्कार सगळ्यांना. आज आहे 12 जुलै 2024 आणि आज आपण बघणार आहोत, की हे जे ChatGPT टूल आहे, जे उपकरण आहे, त्याचा उपयोग आपण अभ्यासासाठी कसा करू शकतो. ChatGPT हे जे विद्यार्थी आहे, ते कसा यूज करू शकतात. कारण आपल्याला माहिती आहे ChatGPTला ऑलमोस्ट सगळ्याची माहिती आहे. आपण त्याला काहीही विचारा, काहीही सांगा, त्याचं उत्तर तो अगदी वर्ड टू वर्ड आणि योग्य पद्धतीने देतो. तर माझ्याकडे काही प्रॉम्प्ट्स आहे. तर आपण ते त्याला देऊ आधी आणि बघू त्याचं उत्तर काय असतं. पहिलं आहे बायोलॉजीमध्ये मानवी हृदयाबद्दल आपण त्याला विचारणार आहोत, की त्याला याच्याबद्दल किती माहिती आहे. तर आपण बघू शकता की ChatGPT उपकरण आहे त्याने अगदी योग्य पद्धतीने आपल्याला मानवी हृदय म्हणजे हार्टबद्दल अगदी पॉइंट वाईज माहिती दिली आहे. ते बघू शकता प्रत्येक जो पार्ट आहे हृदयामधला, ची रचना काय आहे, हृदयाचे विभाजन कसे होते, रक्तवाहिन्या किती आहेत, रक्तप्रवाह कसा होतो, हृदयाची कार्यशैली अगदी अगदी सगळंच त्याने आपल्याला दिलेलं आहे. यानंतर आपण वळणार आहोत रसायनशास्त्राकडे. तर रसायनशास्त्राबद्दल किती माहिती आहे ते आपण बघूयात. तर इथे बघू शकता आपण त्याने आपल्याला अगदी पुरेपूर माहिती दिलेली आहे. एव्हाना देत आहे की फोटोसिंथेसिस काय असतं, त्याच्यामधले रंग कोणते असतात, त्याची सायकल कशी असते, त्याची व्याख्या काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात, त्याचं समीकरण कसं आहे, काय आहे, ते बॅलन्स करून दिलेलं आहे. अशी सगळी पुरेपूर माहिती ChatGPTकडे आहे. तर यानंतर आपण ॲटम बद्दल माहिती बघूया की त्याला अणू बद्दल किती माहिती आहे. तर त्याने पहिले अणूबद्दल माहिती सांगितलेली आहे, त्याची व्याख्या दिलेली आहे. नंतर रचना कशी असते, तुला माहिती आहे अणू म्हणजे काय, त्याच्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन असे 3 घटक असतात. तर जीपीटीनेही त्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर मध्ये इलेक्ट्रॉन किती असतात ते सुद्धा अशी सगळी माहिती ChatGPT देत आहे. सगळी माहिती ChatGPTला असते, आपण फक्त त्याला नीट विचारायला हवं. आता आपण गणिताकडे वळूया. आपण गणितामध्ये खूप सारे घटक आहेत, जसे की थिअरम्स आहेत, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत, अल्जेब्रिक इक्वेशन्स आहेत, जिओमेट्री आहे, सगळं आहे. आपण त्याच्यामधला ट्रिग्नोमेट्रिक हा जो टॉपिक आहे तो घेऊया आणि त्याला विचारूयात की त्याला ट्रिग्नोमेट्रीमधले गणित सॉल्व करता येतंय की नाही. तर त्याने अगदी स्टेप बाय स्टेप आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन जे आहे ते सॉल्व करून दिलेलं आहे. आपण बघू शकता फक्त स्टेप बाय स्टेप एक्सप्लेनेशन नाही, तर त्याने स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे की कसं काय कसं सॉल्व करायचं ते. अगदी पहिली स्टेप काय असेल, दुसरी स्टेप काय असेल, सगळं संक्षिप्तपणे आपल्याला दिलेलं आहे. निष्कर्षही दिलेला आहे. त्याचे जे आन्सर्स आहेत ते सुद्धा इथे त्याने डिफाईन केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण ChatGPTला विचारू शकतात की आपल्याला जे पण क्वेश्चन पडतील
तर आपण ChatGPTला विचारू शकतात आणि तो आपल्याला अगदी योग्य पद्धतीने आन्सर देईल. धन्यवाद. For more information, contact us at connect@pinasystem.com.